येवला डॉक्टर हेडगेवार सभागृह येथे धडपड मंचतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप। सर्वात श्रेष्ठ धन हे विचारधन होय। या धनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे विद्याधन चोरीला जात नाही, याची आपल्याला रक्षण करावे लागत नाही। यात कोणी वाटेकरू नसते, ते स्वतःहून वाटले तर ते वाढत जाते। असे विद्याधन आपल्याला मिळते ते शिक्षणातून, आणि ते मिळवण्याची संधी जी तुम्हाला मिळाली आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या, असे प्रतिपादन धडपड मंचचे अध्यक्ष व प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके सर यांनी केले। प्रसंग होता येथील सेवाभावी संस्था धडपड मंचतर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटपाच्या कार्यक्रमाचा। सेवाभावी संस्था धडपड मंच तर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही बालवाडी ते 10वी पर्यंतच्या आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटपाचा कार्यक्रमाच्या येवला केंद्राच्या अध्यक्षा ब्रह्मा कुमारी नीता दीदी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। येवला मर्चंट बँक डॉक्टर हेडगेवार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात 175 विद्यार्थ्यांना वह्या, पाटी, पेन्सिल, पेन, खाऊचा पुडा आदी शालेय उपयोगी वस्तूंचा लाभ। यावेळी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदित झालेले दिसून आले। गेल्या 21 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे। या प्रसंगी उपस्थित नीता दीदी, डॉक्टर सागर भोळे, जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, प्राध्यापक दत्तात्रय नागडेकर, किशोर सोनवणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। उपस्थितांनी बोलताना या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमास पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके सर यांनी केले, तर सूत्रसंचालन नारायण मामा शिंदे यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार सचिन वखारे, दीपक कासलीवाल, मयूर पारवे, गोपाळराव गुळवे, गोकुळ गांगुर्डे, खटपट मंचाध्यक्ष मुकेश लचके, अक्षय पारवे, नंदू पारवे, कंदारे आदींनी विशेष परिश्रम घेतले। आमच्या धडपड मंचतर्फे वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। त्यापैकीच हा शालेय विद्यार्थ्यांकरता आर्थिक दुर्बल गटातील मुलं मुलींना पहिलीपासून ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आम्ही वह्या, पेन, पेन्सिल, रबर, रबर आणि एक बिस्किटचा पुडा असे देत असतो। तर 100 पेजी वही, 200 पेजी वही याही आम्ही त्यांना देत असतो। महागाई झालेली आहे, वस्तूंचे भाव वाढलेले आहेत, तेव्हा पालकांना एका पालकाला 2-2, 3-3 मुलं असतात, त्यांना सगळ्यांना वह्या, ड्रेस यायचं, त्यामुळे आर्थिक अडचण येते। तर थोडासा हातभार लागावा म्हणून आम्ही आपले हा शालेय वस्तू द्यायचा उपक्रम करतो। आज 175 विद्यार्थ्यांची आम्ही निवड केली। त्या भागातून मुलांची नावं घेतली, ज्यांची नावं घेतली त्या विद्यार्थ्यांनाच आम्ही ह्या वस्तू देतो। यापुढेही जास्त विद्यार्थ्यांना द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण आता विद्यार्थ्यांची मोठी जबाबदारी आहे की आई वडील त्यांना ड्रेस देतात, जेवण 2 टाईम जेवायला देतात, आमच्यासारखे काही आर्थिक वह्या पुस्तकांची मदत करतात। तेव्हा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, आणि मुलं शाळेत जातात की नाही, व्यवस्थित देतात की नाही, ही पाहिजे जबाबदारी पालकांची सुद्धा आहे। धन्यवाद।